तळोजा परिसरातील मुस्लिम बांधवांच्या विविध न्याय हक्कांच्या मागण्यांसाठी MIM पक्षाच्या वतीने पनवेल महानगरपालिका कार्यालयावर आंदोलन करण्यात आले। रायगड जिल्हाध्यक्ष प्रसाद ढगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेकडो मुस्लिम बांधव सहभागी झाले होते। तळोजा परिसरातील मुस्लिम समाजासाठी स्वतंत्र भूखंड उपलब्ध करून द्यावा अशी प्रमुख मागणी यावेळी महानगरपालिका प्रशासनाकडे करण्यात आली। यासोबतच तळोजा परिसरातील वाढते अतिक्रमण तात्काळ हटविण्यात यावे, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सुसज्ज रस्ते आणि फुटपाथ निर्माण करण्यात यावेत अशी मागणी देखील आंदोलकांनी केली। काही दिवसांपूर्वी तळोजा परिसरात झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर संबंधित जबाबदार व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी प्रसाद ढगे पाटील यांनी केली। या मागण्यांसाठी आंदोलकांनी पनवेल महानगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधले असून मागण्या मान्य न झाल्यास पुढील काळात तीव्र आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला। सर्वात अगोदर मी निषेध व्यक्त करतो भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातल्या सरकारचा की ज्यांनी न्याय मागण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्यावर अन्याय केला। निर्दयी अशा प्रकारचं सरकार आहे आणि सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला आज आम्ही या ठिकाणी सर्वांच्या माध्यमातून तळोजाच्या जनतेच्या माध्यमातून पाठिंबा देत आहे। त्याचबरोबर तळोजा फेज 1 येथे जोरदार अशा प्रकारचा अपघात झाला होता आणि त्यामध्ये मृत्युमुखी पडलेले श्री नदीम आणि राम दुलारे यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून यामध्ये तळोजा फेज 1 या ठिकाणी झालेल्या अपघाताचं कारण असं आहे की फुटपाथची व्यवस्था व्यवस्थित नाही, अनेक वर्ष त्याची दुरुस्ती झालेली नाही। याचबरोबर फुटपाथवर मोठ्या प्रमाणावर ठेले लावलेले आहेत आणि त्या फुटपाथचा वापर चालण्यासाठी न होता ठेले लावण्यासाठी झाल्यामुळे या ठिकाणी दोन निष्पाप माणसांचे जीव गमावण्यात आले, बळी घेण्यात आले। कशासाठी हे ठेले, कुणाच्या मदतीनं, अधिकाऱ्यांच्या? त्यामुळे पहिली मागणी अशी आहे की ज्या अधिकाऱ्यांनी च्या हलगर्जीपणामुळे सदर ॲक्सिडेंट झालेला आहे, सदर अपघात झालेला आहे, त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा। महानगर गॅस दरवर्षी गॅस रोड बनवायचा, रिपेरिंग करायचा आणि फोडून टाकायचा। तुमच्या बापाचा पैसा आहे। महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कसं काय परमिशन देतात? दरवर्षी रस्ता फोडतात। मी मे मध्ये आपल्याच प्रभात पर्व चॅनलला आणि सर्व चॅनलला इंटरव्ह्यू दिली होती, आवाज उठवला होता की या मे मध्ये जे काम चाललेलं आहे ते थांबवा आणि रस्त्याचं रिपेरिंग करा। पावसाळा चालू झाल्यानंतर अपघाताची संख्या वाढेल। कुणीही ऐकलं नाही। अधिकाऱ्यांनी करतो बोलले। महानगर गॅसनं हा म्हणून उत्तर दिलं। मला बोलले ते सेटलमेंट करा, हे करा, ते करा। काहीच नाही, काही काम झालं नाही, कुठल्याही प्रकारची सुव्यवस्था झाली नाही आणि म्हणून महानगर गॅसवर कारवाई झाल्याशिवाय आणि कारवाईचं आश्वासन मिळाल्याशिवाय आज आम्ही या ठिकाणी हलणार नाही। आमची दुसरी प्रामुख्याने मागणी आहे। गांभीर्य कधी 14 वर्ष 15 वर्ष ज्या लोकांनी मुद्दे मांडले तेच लोक पंचायत समितीमध्ये सभापती होते, तेच पंचायत समितीचे सदस्य होते, 2 टर्मचे नगरसेवक होते। आज 13-14 वर्ष तुम्हाला आठवण झाली नाही फुटपाथमध्ये? जर समजा हे सगळा थोतांड आहे, हे मुद्दे मांडणं महानगरपालिकेत हे खोटारडेपणा, जनतेची फसवणूक आहे। जर समजा मी आज या ठिकाणी आजचा हा विषय नाही, नाहीतर कोण लोक त्या बाजारवाल्यांच्याकडनं, ठेलेवाल्यांच्याकडनं हप्ता गोळा करतात आणि कोण कुणाचे नातेवाईक, कोण कुणाचे मित्र आहेत, हे जर नाव आज डिक्लेअर, त्याचा आज विषय घ्यायचा नाही म्हणून मी गप्प बसतोय, नाव डिक्लेअर करत नाही। परंतु ह्या लोकांना आत्ता जाग आली। विरोधी नगरसेवक हे सुद्धा गेल्या 10 वर्षात फार काय त्यांनी कामगिरी किंवा विरोध केलेला नाही। स्टंट मिळाले, एकमेकाची मैत्री पूर्ण आहे, प्रोफेशनल मैत्री असणं आम्हाला काय गैर नाही। परंतु ज्या ठिकाणी ज्या विचाराशी आपण स्टिक आहे त्या विचाराशी एकनिष्ठ राहून जनतेची बाजू मांडणं गरजेचं होतं। विरोधी पक्षानं ते मांडलेलं नाही। याचबरोबर अपघात थांबण्यासाठी स्पीड ब्रेकरचे ठिकठिकाणी मागणी आहेत। हा मोठा अपघात झाल्यानंतर दुसरा अपघात
फेज 1 आणि फेज 2च्या ब्रिजवर झाला, तो फक्त स्पीड ब्रेकर ज्या ठिकाणी मागणी होती त्या ठिकाणी न असल्यामुळं झालेला आहे. मग तो 10 वर्ष झालं नगरसेवकांनी का बांधला नाही, सत्ताधारी भारतीय जनता पार्टीनं का बांधला नाही? त्या माणसाचा जीव गेला, एकटा कमवणारा मॅनेजर माणूस होता, एज्युकेटेड मुलगा होता. आता मदत काय करणार, काय मदत केली? आणि तेवढ्यामध्ये 2 लहान मुलं आहेत, त्यांच्या आयुष्याचं कसं होणार? म्हणून ही मागणी सुद्धा आम्ही प्रशासनाकडे घेतो की कायमस्वरूपी त्यांना मदत व्हावी. हा, आणि सगळ्यात अगोदर ह्या जीव जाण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या अधिकाऱ्यांवर काटा, ही सगळ्यात मोठी भावपूर्ण श्रद्धांजली असेल. नवीन पोलीस चौकी गरजेची आहे. एक पोलीस चौकी फेज 1 साठी आहे, एक पोलीस चौकी फेज 1 साठी आहे, आणि फेज 2 आणि फेज 1 च्या मध्ये एक पोलीस चौकी होणं गरजेचं आहे. महानगरपालिकेकडे आज आम्ही मागणी करण्यासाठी आलेलो आहे की त्या पोलीस चौकीची नियोजन करण्यासाठी त्यांना काय कंटेनर लागत असतील, त्यांना काय सुविधा असतील, तर त्या महानगरपालिकेनं फेज 1 आणि फेज 2च्या मधल्या ज्या तो एक स्पेस आहे, तो जागा आहे, त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था व्हावी. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शासकीय हॉस्पिटल म्हणजे आता जे क्लिनिक आहे गव्हर्नमेंटचं याचं महानगरपालिकेचं ते अपुरं पडतंय, त्याच्या सुविधा कमी आहेत, आणि एक हॉस्पिटल मोठं असणं गरजेचं आहे. हिंदू स्मशानभूमीची दुरावस्था आहे, जागा दिलेली आहे पण हिंदू स्मशानभूमीमध्ये योग्य त्या सुविधा नसल्यामुळे कॉलनीमधल्या वसाहतीमधल्या लोकांचा दुःखद घटना घडल्यानंतर खारघर या ठिकाणी सुविधा बघावी लागते. तिथं पाण्याची व्यवस्था नाही, तिथं अन्य सुविधा ज्या विधीसाठी ज्या गोष्टी लागतात त्या नाही. महानगरपालिकेनं त्या का केल्या नाहीत, त्यासाठी आपण जाब विचारण्यासाठी आलेलो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुस्लिम समाजाची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी असल्यामुळे मी निवडणुकीच्या अगोदर पण 2 वेळा महानगरपालिकेला आणि सिडको प्रशासनाला पत्र लिहिलेलं आहे. कमीत कमी 4000 कमीत कमी स्क्वेअर मीटरचा चौरस मीटरचा प्लॉट या ठिकाणी देण्यात यावा. मुस्लिम समाजाच्या त्यांच्या धार्मिक विधीसाठी आज अनेक ठिकाणी पार्किंगमध्ये किंवा गाळे घेऊन तात्पुरती सुविधा त्यांनी केलेली आहे, परंतु तिथल्या समाजाची व्यवस्था व्हावी ह्यासाठी ही मागणी आम्ही करत आहोत. जनावरांपेक्षा माणसापेक्षा जनावरं महत्त्वाची झाली. हे सगळं करत असताना मागच्या वेळी ज्या वेळेला मुद्दा मी मांडला त्यावेळी मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टीच्या ट्रोलरनी या ठिकाणी टीका केली. मी त्यांना मी पुन्हा एकदा सांगतो उत्तर की ह्या मशिदीच्या मागणीसाठी आम्ही ठाम आहोत, आणि इथला आमदार भारतीय जनता पार्टीचा असल्यामुळे कदाचित प्रशासन या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतंय किंवा तेवढ्या गांभीर्यपणे घेत नाही. हा मशिदीचा प्लॉट हा धार्मिक मुद्दा नसून तिथला सामाजिक मुद्दा आहे, तिथल्या लोकांची मूलभूत गरज आहे. त्या दृष्टिकोनातनं हे बघितलं पाहिजे. आज ह्या मुद्द्यावर आपण ठाम असल्यामुळं आणि शेवटपर्यंत लावून दिल्यामुळं ह्यांच्या पोटात दुखायला लागलेलं आहे भारतीय जनता पार्टीच्या ट्रोलरला. मी त्यांना सांगू इच्छितो की नुसता मस्जिदीचाच मुद्दा नाही तर सर्व समाजाच्या बरोबर मुस्लिम समाजाच्या रायगड जिल्ह्यातील, मी रायगड जिल्ह्याचा का उल्लेख करतो, मी एमआयएमचा रायगड जिल्ह्याचा अध्यक्ष असल्यामुळे रायगड जिल्ह्यातील मुस्लिम समाजाच्या युवकांना अन्य समाजाच्या बरोबरीनं रोजगाराची संधी, महानगरपालिका निमसरकारी भरती असेल, कंत्राटी भरती असेल किंवा MIDC खाजगी भरतीमध्ये त्यांना रोजगारीची संधी समान या ठिकाणी उपलब्ध झाली पाहिजे. याशिवाय ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षातर्फे मी या ठिकाणी या आंदोलनाच्या माध्यमातून ग्वाही देऊ इच्छितो की ठिकठिकाणी मुस्लिम समाजातल्या युवकांना राजकारणाकडे परावृत्त करून इथलं नेतृत्व निर्माण करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. अशासाठी प्रयत्न करणार आहे की हा रायगड जिल्ह्याचा इतिहास आहे की याच मुस्लिम समाजातल्या बॅरिस्टर AR अंतुले साहेब यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं, मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी सर्वप्रथम मंत्रालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं तैलचित्र लावलं. परंतु ते नेतृत्व परंतु बॅरिस्टर AR अंतुले साहेबांच्या नेतृत्वानंतर आज रायगड जिल्ह्यामध्ये एक नाव तुमच्या पटक्यात 2 मिनिटात आठवणीत येतंय मुस्लिम समाजाचं. ज्या त्या पक्षानं जो तो अध्यक्ष झाला, ज्या त्या पक्षाचा प्रमुख झाला,
त्यांनी आपल्या आजूबाजूच्या लोकांचं कल्याण फक्त केलं आणि मुस्लिम समाजाला म्हणजे नेतृत्वापासून वंचित प्रत्येक पक्षाने ठेवलं. भारतीय जनता पार्टीनं तर केलं, परंतु अन्य समाजानं पण केलं. आज जर लोकसंख्येचं पर्सेंटेज पाहता प्रत्येक तालुक्यामध्ये 27% 60% म्हसळामध्ये 60% मुस्लिम संख्या आहे. अन्य प्रत्येक तालुक्यामध्ये 15%, 20%, 27%, 30% मुस्लिम समाजाची संख्या आहे. परंतु काय नेतृत्व दिलं? म्हणून सर्वप्रथम मी आवाहन करेन मुस्लिम समाजातल्या युवकांना, महिलांना, सर्वांना की त्यांनी या ठिकाणी संविधानाच्या माध्यमातून राजकीय नेतृत्वाकडे वाटचाल करावी आणि मी त्यांना प्रत्येक तालुक्यामध्ये नेतृत्व देण्याचा प्रयत्न करणार आहे. आज ट्रोलर म्हणतात की उलटे सुलट बोलतात. ह्याच समाजातील सन्मान्य असदुद्दीन ओवैसी साहेब यांनी मराठा आंदोलनाच्या वेळी संसदेत बाजू मांडली. त्यावेळी हे ट्रोलर कुठे गेले होते? ह्याच मुस्लिम समाजातली सन्माननीय महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील साहेब मंदिराच्या संरक्षणासाठी रात्रंदिवस तिथे उभा राहिले, भूमिका घेतली. त्यावेळी हे ट्रोलर कुठे गेले होते? ह्याच मुस्लिम समाजातले APJ अब्दुल कलाम साहेब यांनी मिसाईल आणि अणुसंशोधनासाठी या देशाची मान उंचावली. त्यावेळी हे ट्रोलर कुठे गेले होते? आज एक छोटीशी मागणी घेऊन एक मराठा समाजातला एक कार्यकर्ता जर मुस्लिम समाजाची बेसिक नीडसाठी जर तुम्ही मागणी करत असेल तर ह्यांच्या एवढं पोटात दुखायचं काय काम आहे? आणि म्हणून या सर्व गोष्टीचा या ट्रोलरचा निषेध करतो आणि मी या ठिकाणी सांगू इच्छितो की जशाच तसं आंदोलनाच्या माध्यमातून, संविधानाच्या माध्यमातून ह्यांना सडेतोड उत्तर देऊन शेवटपर्यंत ह्या मागण्या करण्यासाठी संघर्ष करण्याची तयारी मी ठेवलेली आहे. निघायच्या ह्याच्यात आम्ही त्यासाठी अडून बसलेलो. आम्ही आमच्या सखोल मागण्या पूर्णपणे रायटिंगमध्ये पाहिजेत. आयुक्तांनी पळून जावं, अजून कुणी पळून जावं त्याच्याशी आमचं काहीच हे नाही. आम्हाला रायटिंगमध्ये महानगरपालिकेच्या ऑथोराइज बॉडीकडून ह्या सगळ्या मागण्या मान्य करणं. याशिवाय SIR ची प्रक्रिया चालू आहे. माझा असा आरोप आहे की महानगरपालिका असेल, तहसीलदार आणि संबंधित विभाग असेल, ते पत्र मी घेऊन आलेलो आहे. त्यांच्याकडून व्यवस्थित याची अंमलबजावणी होत नाहीये. आज कमीत कमी 60% पेक्षा जास्त भाग SIR चा पेंडिंग आहे जाणीवपूर्वक. मी स्वतः अनालिसिस केलेलं आहे. त्यासाठी घरोघरी जाण्याची गरज आहे. BLOनं एक मराठी शाळेमध्ये कुठेतरी जागा घेतली जाते आणि तिथं आरामशीर बसले जातात. आले तर मतदार आले, अजून बऱ्याच लोकांना माहीत पण नाही. SIR ची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी योग्य ते अंमलबजावणी झाली पाहिजे. त्यासाठी तुम्हाला काय कार्यकर्ते असतील, विविध सामाजिक संस्था सगळ्या मदत करण्यासाठी तयार आहेत. महिला मंडळ मदत, एक्सपर्ट लोक देण्यासाठी मदत करण्यासाठी तयार आहेत. पण SIR प्रक्रियेकडे महानगरपालिकेनं आणि तत्सम प्रशासनाने लक्ष देणं गरजेचं आहे. त्यासाठी हे आंदोलन आहे आणि ह्या आंदोलनाच्या माध्यमातून ह्या मागण्या लेखी झाल्याशिवाय मिळाल्याशिवाय आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही.